नमस्कार. आज आपण आहे आईगळी यात्रा, आईगळी क्रॉस, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. आणि या यात्रेमध्ये खिल्लार, सर्व प्रकारचे कोसा खिल्लार, चित्रा कोसा खिल्लार, काजळी खिल्लार, मोरकाना खिल्लार, सर्व खिल्लारचे जवार, गाजरा, काजळी खिल्लार, सर्व खिल्लारचे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार. पाहू शकता खोंड आहेत. या भागातलं एक वैशिष्ट्य पाहू शकता, एकदम जवाहर खिल्लारमध्ये हा खोंड आहे. वय खूप कमी आहे, परंतु ह्याचं माप आहे ते मोठ्या खोंडाचं, म्हणजे बैलाचं जसं माप असतं तसं खोंड आहे. माप आहे, खूप मोठं माप आहे, पांढरा शुभ्र आहे. आणि पाहू शकता खुरामधील लांबी. आणि अशी पैदास फक्त तेलसंग प्रकाश मोरे यांच्या ओळूचीच पडू शकते. त्या ब्लड लाईनचे जे फरतडवाडी, अथनी या भागामध्ये खोंड आहेत, या पट्ट्यामध्ये त्या ओळूंची पैदास असू शकते. खूप मोठा खोंड आहे मापाचा. पाहू शकता खोंडाचं माप किती मोठं आहे. मला काय वय आहे याचं? 1 वर्ष. काय किंमत सांगताय? 1.5 लाख सांगतो. 1.5 लाख. कुठल्या ओळूची पैदास आहे? दरीबडची शिवाप्पा पुजारी. दरीबडची शिवाप्पा पुजारी. म्हणजे तो पांढरा शुभ्र मडसना काम्याचा मुलगा आहे, त्याची पैदास आहे म्हणता. पाहू शकता शिवाप्पा पुजारी दरीबडची, जो जत यात्रेमध्ये मडसना काम्याचा मुलगा दाखवला होता, मोठा पांढरा, त्याची पैदास आहे. पाहू शकता मडसना काम्या आणि तेलसंग प्रकाश मोरे यांची ब्लड लाईन क्रॉस असू शकतो. खूप मोठ्या मापाची गाय असेल, त्याच्यामुळे असं मोठं माप पडलेलं आहे. खूप मोठं माप आलं, खूप मोठा बैल होणार आहे. किती खोंड घेऊन आलाय मालक? 5-6 आहेत. किंमत सांगता मला? ह्याची सांगितली ना 1.5 लाख. आता ह्याचं वय काय? 9 महिने. काय किंमत सांगताय? 60,000. ह्याचं वय 8-9 महिने. हा कुठल्या वळूच आहे? मडसना काम्याला यांचाच आहे, शिवाप्पा पुजारी दरीबडची यांच्या वळूचंच आहे. काय किंमत? 60,000 रुपये. ह्याचं वय? 9 महिने. काय किंमत सांगितली? 40,000. याची काय किंमत सांगितली मला? 1 वर्ष. काय किंमत सांगितली? 40. आणि ह्याचं? मडसना काम्याला यांचा आहे, दरीबडची शिवाप्पा पुजारी यांचा. काय किंमत सांगितली? 2.25 लाख. किती दात आहे आता? दात नाही अजून, आदत आहे अजून. आपलं नाव पत्ता सांगा. उत्तम चंद्र केसगी, गाव? राहणार दरीबडची, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर? 70 338 876. ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगता? 70 338 876. धन्यवाद. पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणे खिल्लार खोंड आहेत. ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतनासाठी असे मडसना काम्या लाईनचे खोंड पाहिजे असतील, त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीचा, शरीरयष्टीचा खोंड आहे, आखीव रेखीव आहे, जबरदस्त सुंदर आहे. ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. कमी जास्त होतील व्यवहारात? होतील का? पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील म्हणतायत. धन्यवाद मालक. पाहू शकता पातळ कातणीचं सलगरे लाईनसारखा खोंड आहे. दिसाय जरी साधा असला तरी म्हणजे खूपच पातळ कान किंवा एकदम चपळच्याला कान, कातण पातळ आहे. खाण्यापिण्याने भरला तर चांगला पळू शकतो, कारण चौकाला मजबूत आहे आणि एकदम सावध खोंड आहे. वयस 1 वर्ष. किंमत आहे किती? आता नाही किंमत आहे
मोवाता इथं यावरून आता अतनी जिल्हा बेळगाव. मालक आहे सर सिद्धाप्पा मेत्रे. सिद्धप्पा मेत्रे. मोबाईल नंबर नाही. ठीक आहे, ओके. पाहू शकता, जरी 4-5 हजार जनावर आलेलं असलं तरी अजून जनावर भरपूर यायचे. ते जनावर बांधायची जागा राहत नाही, एवढे जनावर येतं. पांढरे शुभ्र एकदम बळीच्या पक्कासारखं कोसा खिल्लार असतात, चित्रा कोसा खिल्लार असतात, मोरकाना, काळा, कपिला, जवार सर्व प्रकारचे खिल्लार असतात. आणि होळी दिवशी एवढी यात्रा फुल असते की जनावर बांधाय जागा नसते, एवढं जनावर येतं. पाहू शकता कोसा खिल्लारमध्ये खोंड. मला काय वय आहे याचं? 1 वर्षाचे. कुठल्या वळूचं पैदास? माडग्याळच्या. कोणाच्या? माडग्याळ माळी. कोणत्या? माडग्याळ माळी यांच्या कोणत्या वळूचं? नाही 2 वळू आहेत त्यांच्याकडे. चित्रा वळू, पण त्यांतला कुठला वळू? 2 आहेत त्यांच्याकडे. मेजरचा आहे. काय किंमत सांगताय? 1 लाख सांगताय. पाहू शकता मांडग्याच्या वळूचं आहे म्हणतायत. सिद्धप्पा पुजारी. हां, अण्णाप्पा सिद्धप्पा पुजारी. गाव कात्राळ, तालुका अतनी. आता नवीन कागवाड झालाय ना, आधी आतनी होता. मोबाईल नंबर 97 हां 31 79 3420. ओके, धन्यवाद. आवश्यकता यांच्याकडे अशा प्रकारचे पण खोंड आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट द्या. आवश्यकता कोसा खिल्लारमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात गाड्यांचं येणं चालू आहे. पाहू शकता प्रत्येकाने जागा धरून ठेवलेली आहे. पाहू शकता. आणि ह्या यात्रे एवढी आता नंतर फक्त अतनी यात्रा हनुमान जयंतीच्या नंतर हनुमान जयंतीला भरायला सुरुवात होते. आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ते गुढीपाडव्यापासून 4-5 दिवस उमदी यात्रा चालू राहते. गुढीपाडव्या दुसऱ्या दिवशी भरायला सुरुवात होते. उमदी यात्रेमध्ये कोसा खिल्लार, पांढरा. उमदी यात्रेमध्ये तिकोंडी राजा, मडसनाळ काम्यालाईन आणि सिद्धापूर खान आणि चडचण तमाराई सावकर यांच्या लाईनचे मोठ्या प्रमाणात खिल्लार, खोंड, गाय, बैल येत असतात. पाहू शकता प्रत्येकाने खुट्या रवलेल्या आहेत. आता आजचा विषय तसा घ्यायचा होता की जनावरांचे बरेचसे व्हिडिओ पाहिले की जनावरांच्या पोटामध्ये काहीतरी वायसरचे तुकडे, चपटे वायसर, तारांचे तुकडे निघत आहेत. मग हे जातात कुठून? तर ती आपलीच चूक आहे बऱ्यापैकी प्रत्येकाची म्हटलं तरी. होऊ शकता जबरदस्त पातळ कातणीचा खोंड आहे, मोठ्या मापाचा. वय कमी. काय वय आहे? वर्ष झालं नाही. कुठल्या वळूचा खोंड आहे? सुमरट्टी. काय किंमत सांगताय? 60,000 रुपये. वय कमी आहे परंतु मोठं माप. म्हणजे तेलसंग प्रकाश मोरे यांच्या ब्लड लाईनचे भरपूर खोंड इथे येतात. वय कमी, एकदम पातळ कातण आणि खूर पण लहान, एकदम हारणासारखे. आणि गळवण एकदम कमी. पाहू शकता एकदम गळवण कमी, गळ्याला चिटकून. चेहरेपट्टी पण जबरदस्त सुंदर. असे खोंड येत असतात. आपलं नाव पत्ता सांगा. नाव रमेश राठोड. रमेश राठोड. गाव सुमरट्टी. तालुका तिकोटा. मोबाईल नंबर 7349 26 7280. ओके. पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल, सुंदर चपळचेला खोंड होणार आहे, त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता. पाहणं पहा, त्याचं कान पहा, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर पहा.
धन्यवाद मालक. जनावराच्या पोटात तारा, तुटके वायसर किंवा प्लॅस्टिक जाण्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचशा जनावरांना कसं आहे, काही शरीरात मिनरल कमी पडत असतात, ते जनावर बाहेर घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस जनावर बऱ्यापैकी तुम्ही पाहिलं असेल प्लॅस्टिकमध्ये काय जर खायला आणलं असेल तुम्ही, बऱ्याचशा वेळेला केळी किंवा शेवचिवडा किंवा घरी आणलेलं फळं खाऊन प्लॅस्टिकमध्ये गुंडळून तसंच टाकता आणि ती प्लॅस्टिकची पिशवी घराच्या आसपास गेली, जनावर जर मोकळं सोडलं किंवा दावणीला लांबता असेल, बऱ्याच वेळा त्याच्या पोटात त्याच्यामुळे ते प्लॅस्टिक जात असते. बऱ्याचशा वेळा काय होतं, जनावराला चप्पल खाण्याची सवय असते. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल बरेचशी जनावर सोडल्यानंतर बेल्ट, चप्पल सगळं आणि त्यावेळेस त्याला जे बारीक चुक्याचे खिळे असतात ते बऱ्याच वेळा जनावरांच्या पोटात जातात. आणि किंमत मालक मोठं 270 जोडीची, जुळलेली आहे का जोड? जुळलेली बडाव बैल आहे, पाहू शकता. 270 मोठ्या मापाचे बैल आहेत. मालक आहे सर? मालक नाव सोमलिंग 9980229894. पाहू शकता मोठ्या मापाचा बैल आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. ते चप्पलमुळे एक खिळे चुक्याचे जातात. बऱ्याचशा वेळा आपल्या घरात खेळणी आणतो, खेळणी आणल्यानंतर लहान मुलं खेळता खेळता तोडतात, टाकतात. त्याला बारीक आतमध्ये मशीनला जे छोटे छोटे गोल वायसर असतात किंवा चपट्या चकल्या असतात पत्र्याच्या, त्या घरातून झाडलोट करता करता दारात जातात. दारातून झाडून एका साईडला लावले जातात. बऱ्याचशा वेळा काय होतं, घरातल्या बाया माणसांनी भाजी नीट केली, कोथिंबीर नीट केली, त्या देठांबरोबर बाहेर टाकल्या जातात. ते झाडून तसंच एका साईडला जातात. आणि कधी कधी घरातील बाया माणसं काय करतात, काय किंमत मालक? किंमत आहे यावर होनवाड. ओके, पाहू शकता सुंदर गाय जवारमधली आणि खोंड आहे. कोसा किल्ला मालक द्यायचं काय? हे द्यायचं का हे द्यायचं? दोन्ही द्यायचं. दोन्ही द्यायचं. दोन्हीची काय किंमत आहे? 1,30,000 सांगतायत जोडीचे. हे आप्पा गोळे आप्पा 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 80,000 पड 80 आप्पा गेला होरी मेंढीगिरी मालक आहे नाव. मेंढीगिरी मालक नाव. मालक आहे सर मेंढीगिरी. सोन्यानू मालक आहे सर. मेंढीगिरी होरी मालक होरी मालक. नाही मेंढीगिरी होरी मालक. गोळी मेंढीगिरी गोळी मालक. हो जत तालुक्यात आहे, पण मेंढीगिरीला ज्यांचा वळू भरला त्यांचं नाव कोण? सोन्या बिराजदार का हे दुधाळ माहिती नाही. ठीक आहे ओके. मालक आहे सर. मालक आहे सर. मालक आदिनाथ रानगट्टी बन्नोर. आदिनाथ रानगट्टी बन्नोर. होरी मालक टसवाला फर्स्ट पाहू शकता. पहिला रो आहे आणि खोंड आहे खाली. आणि पाहू शकता ज्यांना कोणाला मालक येऊ 997217170445 बन्नूर. पाहू शकता तिकोंडी राजा लाईनचा खोंड वाटतोय. पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद. पाहू शकता आणि अशा प्रकारचे सुंदर खोंड येत आहेत.
पाहू शकता सुंदर खोंड आलेले आहेत. पाहू शकता एकदम कमी वयाचा एकदम गुटगुटीत चप्पल ज्याला खोंड पाहू शकता. मला घे सर. हां किंमत वयस 9 ತಿಂಗಳು. ಮಾಲಕ್ ಸರ್ जगन्नाथ ಯಾವರು? हनवाड ಹೊನ್ವಾಡ್ ತಾಲೂಕಾ तिकोटा तिकोटा. मोबाईल नंबर ಇಲ್ಲ. पाहू शकता बडाव बैलाची जोड आहे. किती दात आहेत? दात जुळ आरली. इथं सरी मालक आहे सर अशोक लवणारी यावर गट्ट्या गड्ड्या तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट. मोबाईल नंबर आहे. ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 95 हम्म 3 हम्म 55 हम्म 6 77 05. किंमत रे 130. ओके 130. ओके पाहू शकता मोठ्या मापाची खिल्लार जोड आहे. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. त्यांना कर्नाटक भागातच जोड द्यायचे. त्यांनी मुळे ते म्हणले फक्त कन्नड भाषिकांनाच समजावं त्याच्यासाठी कन्नडमध्ये सांगितलं. तर अशा प्रकारे भाजीच्या देठातून सुद्धा बरेचसे गुंडळून भाजीच्या देठामध्ये किंवा कोथिंबीर देठामध्ये जे घरातील महिला जे जनावराच्या पुढं चालता चालता जे टाकतात त्याच्यातूनही जाऊ शकतं. किंवा बरेचशे वेळा जे झाडून लावलं जातं एका साईडला ते उकिरंड्यात जातं. उकिरंड्यातून शेतात जातं. शेतात ज्यावेळेस कडवाळ मकवान येतं किंवा बऱ्याच वेळा भुईमूग सोयाबीन हरभरा येतो त्यावेळेस त्याच्या मुळ्यात गुंडाळलं जातं. तारेचे तुकडे किंवा प्लॅस्टिक किंवा कातडे किंवा खिळे वगैरे. आणि ते जनावर ज्यावेळेस शेतात बांधलं जातं किंवा त्यातली वैरण ज्यावेळेस काढून आणली जाते त्यावेळेस त्याच्या मुळ्याबरोबर येतं. बऱ्याचशा वेळा जनावराच्या दावणीत जातं न कळत तुमच्या म्हणजे तू लक्षात नाही येत. पाहू शकता सुंदर खोंड आहेत समोर. केवढ्याला घेतला? 35ला. काय वय आहे? 5 महिने. कुठल्या वळूच आहे? मेंढीगिरीच्या. कोणाच्या वळूच आहे? बिराजदार. हा वय काय आहे याचं? त्याची वय हा 9 महिने. 9 महिने. काय किंमत सांगताय? त्याची लाख. कुठल्या वळूच आहे? त्याच बैलाचे मेंढीगिरीच्या. मेंढीगिरीला त्यांच्याकडे 3-4 बैल आहेत ना. त्यातल्या कुठल्या बैल? बिराजदारचं. मालकाचं नाव पत्ता. मालकाचं नाव प्रकाश हरिबा कुळाळ. गाव खडनाळ तालुका जत. मोबाईल नंबर 88 हां 49 73 14. ओके. ह्याचं वय काय आहे अलीकडच्या खोंडाचं? यांचं वरी झालं वर्ष. काय किंमत ह्याची सांगताय? ह्याची लाख त्याची 1.25 लाख. हा कुठल्या वळूचं खोंड आहे? ते धडीस बापू कुळावाडी. बापू दडस कुल्लाळवाडी यांच्या वळूच आहे अलीकडचा. हा म्हणजे तिकोंडी राजा लाईन. आणि हा पण त्याचाच आहे. पण तो कोसा खिल्लार आहे त्याचा आहे का? आपलं नाव पत्ता सांगा. सुरेश मोठे खडनाळ. सुरेश मोठे गाव तालुका जत जिल्हा सांगली गाव खडनाळ. मोबाईल नंबर 9284 89 75 25. ओके धन्यवाद. मला पाहू शकता बापू दडस कुल्लाळवाडी यांच्या तिकोंडी राजाचा मुलगा आहे. त्याचा मुलगा म्हणतात म्हणजे तिकोंडी राजाचा नातो. पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता जनावर गरम रक्ताचं असेल तर पाहू शकता गाडीतून उतरताना काळजी घ्यावी लागते. पाहू शकता इथं उतरताना शिंग मोडलं गाईचं. गाडीतून उतरताना पाहू शकता. ह्याच्यासाठी कुठलंही जनावर गरम रक्ताचं असेल गाडीत चढताना आणि उतरताना त्याची खूप काळजी घ्यावी लागते.
पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.